साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व आमदार अमित गोरखे यांचा मातंग समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला भव्य दिव्य सत्कार। एकसंघ समाज ही काळाची गरज असून समाजाचे अनेक आंदोलने आणि समाजाने दाखवलेली एकजूट यातून समाजाच्या कल्याणाचे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत। मला मिळालेली आमदारकी ही समाजाच्या लढ्याचे आणि त्यागाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार अमित गोरखे यांनी केले। ते नांदेड येथील नियोजन भवन मध्ये आयोजित केलेल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती व्याख्यान कार्यक्रम आणि सत्कार कार्यक्रमानिमित्त सकल मातंग समाज आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि समाजाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रात कुठेही शब्द खर्च करण्याची गरज पडेल तिथे मी कमी पडणार नाही, अशी हमी यावेळी अमित गोरखे यांनी दिली। प्रारंभी अमित गोरखे यांनी नांदेड शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून आल्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन झाल्यानंतर सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर भव्य नागरी सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अविनाश ठाकरे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून लाल सेनेचे संस्थापक कॉम्रेड गणपत बिसे यांनी आरक्षण वर्गीकरण एक भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले। प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट सुरेंद्र भोडतकर, आनंद गुंडले, DM तपासकर, ॲडव्होकेट MM रानवळकर, गंगाधर वाघमारे, भारत खडसे, सतीश तावडे, गंगाधर तावडे, संभाजी शिंदे, गुणवंत काळे, गणेश कादलापूरकर, ईश्वर जाधव, लालबाजी घाटे, माधव डोंपले, रोहन वाघमारे, नागोराव आंबटवार, साहेबराव गुंडले, नितीन तलवारे, रामराव सूर्यवंशी, किशन कुदळेकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। प्रमुख वक्ते कॉम्रेड गणपत बिसे बोलताना म्हणाले की सामाजिक न्यायाची भूमिका आणि त्या तत्वाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय दिला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने न्यायिक आयोगाची स्थापना करून महाराष्ट्र शासनाने याची तात्काळ अंमलबजावणी करून अनुसूचित जातींना न्याय मिळवून द्यावा आणि यासाठी समाजाचे आमदार म्हणून अमित गोरखे यांनी प्रयत्न करावेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। कॉम्रेड गणपत बिसे यांनी आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात केलेल्या अनेक आयोगाच्या निकालाचे विश्लेषण केले। सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नेकाले यांनी केले, तर प्रास्ताविक संजय गोटमुखे यांनी केले आणि आभार मामा गायकवाड यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर साहेबराव सांगवीकर, संजय गोटमुखे, मामा गायकवाड, शिवाजी मिरुंडे, नामदेव कांबळे आदींनी परिश्रम घेतले। खरं तर नांदेड वासियांचं सर्व आमच्या समाजाचं प्रेम प्रचंड आहे। आज सकाळपासून विविध ठिकाणी मी फिरतोय, वस्त्यांमध्ये फिरतोय आणि सगळीकडे मोठं प्रेम मिळतंय। आज मोठा या ठिकाणी माझा नागरी सन्मान सत्कार केला, त्यामुळं समाजाप्रती माझ्या आणखी भावना वाढलेल्या आहेत आणि आणखी काम करण्याची उर्मी आली आहे। मी नांदेडमधील सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांचा खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे समाजाचे या ठिकाणचे प्रश्न असतील संपूर्ण बहुजन समाजाचे ते सोडवण्यासाठी मी नक्की या ठिकाणी ठामपणे उभा असतो। खरं तर अगदी महाराष्ट्र जन्मापासून जे काँग्रेसलाही जमलं नाही असं काम भारतीय जनता पार्टीनं केलं आणि भारतीय जनता पार्टीनं इतिहासामध्ये पहिल्यांदा आमच्या समाजाला हे प्रतिनिधित्व दिलं आणि हा खऱ्या अर्थाने इतिहास झाला आणि इतिहास खऱ्या अर्थाने झाल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद आहे। मी बहुजन संवाद यात्रा करतोय, प्रत्येक ठिकाणी आज माझं उत्स्फूर्त असं स्वागत होतंय। आमचे मान्यवर नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानेल की त्यांनी ही संधी आमच्या समाजाला दिली। मी आत्ताच माझ्या भाषणातही सांगितलं, लोकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यातनं अशी भावना आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं, त्यासाठीही मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करेल आणि तो प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल।